शक्तिमान शक्तिमान। तो यहाँ पे शक्तिमान की बहन बांदी तोड़ते हुए नजर आ रही है हमें और उसने बांदी तोड़ दी। शक्तिमान। आता आम्ही एवढा मोठा चिखल पार करून चाललोय राजनगरला बालसंस्कार वर्ग घ्यायला। हा आहे आमचा वेडा हुशार असा अंशू। सो गाइस तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या दीदी चिखला पाण्यातून बालसंस्कार घ्यायला जाताना दिसत आहे। त्यांची मेहनत तुम्ही बघू शकता। हे बघा या ठिकाणी दीदी आता उडी मारून रस्ता क्रॉस करणार आहे। मला तोंडावर नाही पडायचंय, तोंडावर नको पूर्ण शरीरावर। सो गाइस तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला पटरीच्या पलीकडे ठिकाणी पाणी साचलेलं दिसत आहे, बघू शकता। मी पण या ठिकाणी पडत आहे, बघू शकता इथं किती पाणी साचलेलं आहे, चिखल झालेला आहे। नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तू बोल ना, मशरूम नाही येत बस। नाही नाही हो माहिती। इथे तुम्ही रस्ता बघू शकता। आता आम्ही सर्व दुविधेमध्ये आहे की आम्ही जाऊ कोणत्या रस्त्यानं। सो गाइस आपण या ठिकाणून जाणार आहे, इथून आपण जाऊ आता। दिसली त्यामुळे आम्हाला एक मागच्या वर्षीची गोष्ट लक्षात आली। मागच्या वर्षी सुद्धा पावसाळ्यामध्ये आम्ही इकडे येत होतो तेव्हा आमचे सोनताईची चप्पल तिथे मध्यभागी फसली होती आणि नंतर जेव्हा पावसाळा संपला तेव्हा नंतर ऊन वगैरे पडलं त्यानंतर आम्हाला तिची चप्पल सापडली होती। मग आम्ही तिच्या चप्पलीचं पुराव्यासहित श्राद्ध केलं। गाइस या ठिकाणी आपण थोडासा चिखल पार केल्यानंतर आपल्याला थोडा रस्ता दिसत आहे। आपली सोनी दीदी रस्ता बनवते, आपण त्यांच्या मागे चाललोय। दीदी या ठिकाणी पडताना दिसत आहे। ये दिसत नाही यार सोनते चिखलाने। गाइस तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे पोर आपल्यासाठी रस्ता बनवत आहे आणि ब्लॉगला यशने टेक ओव्हर केलेला आहे। आता या ठिकाणी सोनी दीदी फसलेली आहे। आता ती उडी मारून गेली, सोनी दीदी गेली गेली आमची सख्खी सोनताई गेली। ये आता दीदी आता मी जाणार आहे। गाइस तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सोप्या पद्धतीत रस्ता पार केला। आता दीदी बघू कशी करती। नाही रे तिला हात दे परत। तू व्हिडिओच्या नादात मीच जात होते। गाईच इथून रस्ता कसा पार करावा हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे, कारण की पुढे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने पाणी भरलेलं आहे। तर या ठिकाणी सोनी दीदीने रस्ता सापडून काढलेला आहे। हे झाड सागरगोट्याचे दाखव। हे सागरगोट्याचं झाड आहे आणि ते छोटे छोटे फळ आहे जे काटेरी, ते फोडले की त्याच्यातून सागरगोटे निघतात। आपण जाता जाता सागरगोटे नक्कीच घेऊन जाऊ। तो गाईज आपण या ठिकाणी हा पूर्ण रोड पार केलेला आहे। आता पुढे बघू आपण किती रोड बाकी आहे। ये फुल ऑफ एक्सपिरियन्स मॅन वर्सेस वाईल्ड ने भरलेला आहे। कुत्रे या ठिकाणी आमच्यावर भुकत आहे, तुम्ही पाहू शकता। सोनताईला माहिती आहे शेणखत कसं तयार करतात। इथे कुकंड आहे, तर सोनताई आपल्याला त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करेल। हा सो गाईज सोनताई सांग। मला काही माहित नाहीये। तर या ठिकाणी सोनीताई दी म्हणते काही ठिकाणी सांग माहित नाही तिला, आपण दीदी काय सांग। कुकंड आहे त्याच्यामध्ये गाई
गाईचं शेण वगैरे टाकलेलं आहे. झाडांचा पालोपाचोळा टाकलेला आहे. झाडांचा पालापाचोळा सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. झुमकर थोडंसं झुमकर की दिखावं. हां, त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे कीटक तयार होतात आणि नंतर झाडांच्या पोषणासाठी ते उपयुक्त असतात. ते खत तयार होतं. आणि मी स्वतः खत टाकलेलं आहे माझ्या शेतात. सफ़र बहुत खूबसूरत था. वो हमारी मंजिल है सामने, लेकिन मंजिल से जाने तक का रास्ता भी बहुत कठिनाइयों से भरा हुआ है. पर सफ़र पार करने में बहुत मज़ा आया और वो भी अच्छे दोस्तों के साथ. तो गाईज मी या ठिकाणी तो पूर्ण रस्ता पार करून माझ्या मंदिरवर आलेलो आहे. दीदी अजून पण येत आहे, तुम्ही बघू शकता. दीदी अजून येते आणि मी या ठिकाणी पोचलेलो आहे. या ठिकाणचं वातावरण खूपच सुंदर आहे. तिकडं आपल्याला डायरेक्ट साई टेकडी दिसती आणि वर पूर्ण आभाळ आहे. आमचे हातकरी आणलेले आहे. आम्हाला आता ते दीदीच्या हातातलं झाड आहे ह्या ठिकाणी लावायचं आहे, तर तुम्ही आम्हाला खड्डा करण्यास मदत करावी. मैं क्या बोल रही